क्राइम रिपोर्टर्स टीवी न्यूज में आपका स्वागत है। मैं हूं अरुण गोयल। आइए नजर डालते हैं आज की खास खबर पर। विरार में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की विजय संकल्प सभा। खरं तर 7-8 महिन्यापूर्वीच या ठिकाणी लोकसभेची पोटनिवडणूक झाली आणि त्या पोटनिवडणुकीमध्ये आपण राजेंद्र गावित यांना निवडून दिलं होतं। पण त्या पोटनिवडणुकीमध्ये भाजप आणि सेना एक सोबत नव्हती। आम्ही वेगवेगळं लढलो, पण आपण बघितलं असेल इथल्या लोकांचा भाजप सेनेवर इतका विश्वास आहे, इतकं प्रेम आहे की भाजप आणि सेनेमध्येच ती लढाई केली। भाजप आणि सेना पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर राहिली आणि त्यावेळेस ही बहुजन विकास आघाडी तिसऱ्या क्रमांकावर होती। आता या निवडणुकीमध्ये निवडणुकीचा निकाल स्पष्ट आहे। काय कारण आहे? याचं कारण असं आहे की आता वाघ आणि सिंह एकत्र आले। वाघ आणि सिंह एकत्र आल्यानंतर जंगलामधले किती लांडगे आणि कोल्हे एकत्रित आले तरी देखील ते लढाई जिंकू शकत नाही। आता ही लढाई वाघ आणि सिंह जिंकणार आहे याबद्दल कोणाच्याही मनात शंका असण्याचं कारण नाही। आणि वाघ आणि सिंह एकत्रित आल्यावर काय होतं बघा, हिंदीत म्हणतात शिट्टी पिट्टी गुम, तशी शिट्टी झाली गुम, नो शिट्टी। सुरुवात तिथनच झाली आहे। आता या लढाईमध्ये यापुढे खऱ्या अर्थानं माझी आपल्याला विनंती आहे, ज्या प्रकारे तुम्ही मागच्या निवडणुकीत त्यांना जागा दाखवली, या ठिकाणी ज्या प्रकारचं व्यवहार आपल्याला पाहायला मिळतो, ज्या प्रकारची लोकांना वागणूक आपल्याला पाहायला मिळते, एक प्रकारे लोकांना जखडून ठेवण्याचं काम, लोकांना बंधनात ठेवण्याचं काम। म्हणजे अनेक वेळा आपण असं म्हणतो देश स्वतंत्र झाला, नागरिकांना हक्क मिळाले, संविधानानं देश चालतो, पण या सगळ्या गोष्टीला हरता फासण्याचं काम जर कुठे होत असेल तर ते वसई विरारच्या भागामध्ये होताना आम्हाला दिसतं। आणि म्हणून ही लढाई जशी देशाची लढाई आहे तशी वसई विरारच्या मुक्तीची देखील ही लढाई आहे। आणि आपण एकदा का यांना घरी बसवलं की आता इजा बिजा तिजा तिसऱ्यांदा हे घरी बसले की पुन्हा हे बाहेर निघत नाही। आणि म्हणून ही संधी आपल्याला प्राप्त झाली आहे। या निवडणुकीमध्ये या संधीचा पुरेपूर उपयोग करा। आणि आपण बघा कुठल्या गटामध्ये ते आहेत। आता या देशामध्ये 2 गट पक्के झाले। एक गट आहे 50-55 वर्ष ज्यांनी या देशामध्ये अनाचार, अत्याचार, दुराचार आणि भ्रष्टाचार केला, तो काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन विकास आघाडी, 56 पक्षांचा गट। आणि दुसरीकडे देशभक्तांचा गट आहे, राष्ट्रभक्तांचा गट आहे, दुसरीकडे मोदींचा गट आहे की ज्यामध्ये या ठिकाणी भाजप असेल, शिवसेना असेल, श्रमजीवी संघटना असेल, रिपाई असेल, रासपा असेल, अशी आमची एक महायुती ही दुसऱ्या बाजूला आहे। बंधू भगिनींनो, या निवडणुकीमध्ये फैसला हाच करायचा आहे की देशभक्तांच्या सोबत राहायचं की भ्रष्टाचारांच्या सोबत राहायचं, देशाला स्वाभिमानानं उभं करणाऱ्यांसोबत राहायचं की देश विकणाऱ्यांना मदत करणाऱ्यांसोबत राहायचं, याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे। खरं तर आपण बघा या ठिकाणी काय अवस्था आहे। आज मोदीजींनी ज्या प्रकारचं नेतृत्व या देशाला दिलं, गेल्या 5 वर्षामध्ये पारदर्शी प्रामाणिकतेनं मोदीजींनी देशाचा कारभार या ठिकाणी हाकला, इतक्या चांगल्या प्रकारे काम केलं, देशाचं चौकीदार म्हणून काम केलं। या देशाच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम त्यांनी केलं। मला आता शिंदे साहेब सांगत होते की काही लोकांना जेलमध्ये जाण्याची घाई झाली आहे, ते म्हणतायत की आता त्या ठिकाणी कोठडी खाली आहे, तुमची वेळ आली की तुमचाही नंबर लावू। आमच्या कोठडीमध्ये तुमच्यासारखे खूप लोक लाईन लावून आहेत, एकच कोठडी नाहीये, पुष्कळ कोठड्या आहेत। हा मोदीजींचं राज्य आहे। जे जे भ्रष्टाचार, अनाचार, दुराचार करतील त्या प्रत्येकाकरता कोठडी तयार ठेवली आहे। ज्याच्या ज्याच्या मनामध्ये कोठडीत जायचं आहे
त्याला तथास्तु म्हटल्याशिवाय आम्ही राहणार नाही। पण बंधू भगिनींनो, एकीकडे पारदर्शी प्रामाणिकतेनं काम करणारे मोदीजी आहेत, या देशाचे चौकीदार म्हणून काम करणारे मोदीजी आहेत, आणि आता काय अवस्था आहे बघा। राहुल गांधी मोदीजींना म्हणाले चौकीदार चोर है, चौकीदार चोर है। त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं, सुप्रीम कोर्टाने देखील सांगितलं, म्हणाले चौकीदार चोर है। काय झाली राहुल गांधींची अवस्था माहिती आहे? सुप्रीम कोर्टात आज त्यांनी ॲफिडेव्हिट दाखल केलं आणि चौकीदार चोर आहे म्हटल्याबद्दल सुप्रीम कोर्टाची राहुल गांधींनी आज माफी मागितली, क्षमा मागितली, आणि त्यांना ॲफिडेव्हिट दाखल करून या ठिकाणी क्षमा मागावी लागली। जो प्रामाणिक असतो त्याच्याकडे जर तुम्ही जसं सूर्य असतो, सूर्याकडे चेहरा करून जर थुकलात तर तुमच्याच चेहऱ्यावर थूक पडते। तशा प्रकारे प्रामाणिक आहेत, देशभक्त आहेत। अरे खऱ्या अर्थानं या ठिकाणी मोदीजी असतील, आमचे उद्धवजी असतील, हे देशाकरता काम करणारे लोक आहे। यांच्याकडे पाहून तुम्ही थुकण्याचा प्रयत्न केला, तुमचा चेहऱ्यावरच तुमची थुंकी पडेल, त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही। त्यामुळे तुम्ही असा प्रयत्न देखील या ठिकाणी करू नका। बंधू भगिनींनो, आपण बघितलं गेल्या 5 वर्षामध्ये या देशामध्ये गाव असो शहर असो इतक्या मोठ्या प्रमाणात मोदीजींनी योजना तयार केल्या, प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला। जनधन सारखी योजना मोदीजींनी आणली, ज्या योजनेच्या माध्यमातून देशातल्या 34 कोटी गरिबांना बँकेचं खातं मिळालं। हे 34 कोटी लोक कोण होते? हे 34 कोटी ते होते जे बँकेच्या दारात गेले तर बँक त्यांना उभं देखील करत नव्हती, जे बँकेच्या दारात गेले तर चपराशी देखील त्यांना हात घेत नव्हता। अशा 34 कोटी लोकांना बँकेचं खातं देण्याचं काम मोदीजींनी केलं। काही लोकांना वाटलं बँकेचं खातं मिळाल्याने काय होणार आहे, पण मोदीजींच्या मनात वेगळंच होतं। राजीव गांधी जेव्हा देशाचे पंतप्रधान होते, राजीव गांधी असं म्हणायचे की मी दिल्लीहून 1 रुपया पाठवतो तर शेवटच्या माणसाच्या खात्यात 15 पैसे पोहोचतात, 85 पैसे दलाल खाऊन टाकतात, 85 पैसे व्यवस्था आणि भ्रष्टाचार खाऊन टाकतो। मोदीजींनी सांगितलं न खाऊंगा न खाने दूंगा, 1 रुपया पाठवील तर तो बंदा 1 रुपया हा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून मोदीजींनी सगळ्या योजना डीबीटीवर नेल्या। कुठली योजना आता जर तुम्ही बघितली, घरकुलाची योजना असेल तर खात्यात पैसे, शौचालयाची योजना असेल खात्यात पैसे, स्कॉलरशिपची योजना असेल खात्यात पैसे, शेतीची योजना असेल खात्यात पैसे। आता कोणी आबू नाही, बाबू नाही, टाबू नाही, दलाल नाही, भ्रष्टाचार नाही, नेता नाही, थेट दिल्लीचा पैसा शेवटच्या माणसाच्या खात्यात जातोय। गेल्या 5 वर्षामध्ये जनधनच्या खात्यामध्ये मोदीजींनी 80,000 कोटी रुपये देशातल्या गरिबांना दिले। बिना दलालाचे हे पैसे आज गरिबाला या ठिकाणी मिळाले। बंधू भगिनींनो, एक नवीन कार्यसंस्कृती या देशात मोदीजींनी सुरू केली। आज स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून शहरं स्वच्छ झाली, गावं स्वच्छ झाली। आज शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात अंडरग्राउंड सिवेज असेल, सिवेज ट्रीटमेंट प्लांट असतील, सांडपाण्यावर त्या ठिकाणी निचरा असेल, घनकचऱ्याचं व्यवस्थापन असेल। हजारो कोटी रुपये मोदीजींनी शहरं साफ करण्याकरता दिली। या महाराष्ट्रातल्या अनेक महानगरपालिकांना, नगरपालिकांना आम्ही पैसा दिला। दुर्दैवाने ज्या ठिकाणी अशी सत्ता होती की जी सत्ता केवळ स्वतःचाच विचार करायची, त्यांनी आपली शहरं चांगली केली नाही। पण ज्यांनी खऱ्या अर्थानं त्याचा योग्य उपयोग केला, आज ती शहरं साफ झाली, गाव साफ झालं। आज स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत हजारो लोकांच्या घरामध्ये या ठिकाणी शौचालय तयार झाले, कोट्यवधी लोकांच्या घरामध्ये शौचालय तयार झाले। तुम्ही बघा, जेव्हा मोदीजी देशाचे पंतप्रधान झाले त्यावेळी या देशामध्ये केवळ 45% लोकांकडे शौचालय होतं, 55% लोकांकडे शौचालय नव्हतं। आता देशातल्या 98% घरांमध्ये त्या ठिकाणी शौचालय आहे, म्हणजे 45%वरनं 98%वर शौचालय पोहोचवण्याचं काम या ठिकाणी मोदीजींनी केलं। कालपर्यंत ज्या आमच्या आया बहिणींना बाहेर जावं लागत होतं, आपल्या लज्जा रक्षणाचा प्रश्न होत होता, आज त्यांना त्या ठिकाणी शौचालय मिळत आहे। आज आपण बघितलं तर या ठिकाणी उज्ज्वलाच्या माध्यमातून
गरिबाच्या घरी गॅस देण्याचं काम मोदीजींनी केलं. या देशामध्ये 13 कोटी परिवार असे होते की ज्या 13 कोटी परिवारांमध्ये चुलीवर स्वयंपाक व्हायचा. मोदीजी म्हणाले, एक आमची आई, एक आमची बहीण जेव्हा चुलीवर स्वयंपाक करते, रोज तिच्या शरीरात इतका धूर जातो. एखाद्या व्यक्तीने 300 बिड्या पिल्या तर त्याच्या शरीरात जेवढा धूर जातो तेवढा धूर रोज आमच्या माय माऊलीच्या शरीरात जातो. ती रोज थोडी थोडी मरते, ती रोगराईनं ग्रसित होते. आणि म्हणून या 13 कोटी परिवारांना मोफत गॅसचं सिलेंडर देण्याचं काम हे मोदीजींनी केलं. धुरापासून मुक्त करण्याचं काम हे त्या ठिकाणी मोदीजींनी केलं. आज प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गरीबाला घर देण्याचं काम मोदीजींनी सुरू केलं आहे. गाव असेल, शहर असेल, 2022 सालापर्यंत प्रत्येक गरीबाला घर मिळालं पाहिजे. एक मोठा कार्यक्रम हातामध्ये घेतला, हजारो कोटी रुपये त्या ठिकाणी दिले. आज आपण बघा, अशा प्रकारचा कार्यक्रम जर असता तर या ठिकाणी वसई विरारमध्ये आमच्या लोकांना अनधिकृत बांधकामामध्ये राहावं लागलं नसतं. असा कुठला झोलझाल टॅक्स द्यावा लागला नसता. या ठिकाणी अनधिकृत बांधकामं झाली नसती. या ठिकाणच्या लोकांना नागवलं गेलं नसतं. शिंदे साहेब, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलाय, ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी झोलझाल केलाय त्या प्रत्येकाची SITच्या मार्फत चौकशी होणारच आहे. कुठलाही झोलझाल या ठिकाणी चालू दिलं जाणार नाही. जे झोलझाल करतील त्यांची पोलखोल केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हा विश्वास तुम्हाला या ठिकाणी देतो. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आज या वसई विरारच्या भागामध्ये 1 लाख पेक्षा चांगले अधिकृत, पूर्णपणे अधिकृत घरं त्या ठिकाणी सगळ्या परवानग्यांसहित, पाण्यासहित, सगळ्या व्यवस्थांसहित बांधण्याकरता आम्ही मान्यता दिली आहे. यापुढे आता कोणाला झोलझाल टॅक्स देण्याची आवश्यकता नाही आहे. कोणाकडनं या ठिकाणी चुकीचं काम करण्याची आवश्यकता नाही आहे. गरीबाला ते घरही मिळेल, त्या घराची किंमतही कमी असेल आणि 2.5 लाख रुपयाचं अनुदान हे केंद्र सरकारचं जो त्या ठिकाणी घर घेईल त्याला मिळेल. म्हणजे आता गरीबाला, मध्यमवर्गीयाला चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे. आता कोणाच्याही या ठिकाणी पाठीमागे जाण्याची आवश्यकता नाही आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण या प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घरं देतोय. मला तर समजलं या ठिकाणी पाण्याचं कनेक्शन देण्याकरता देखील झोलझाल करावी लागते. आता तुम्ही काळजी करू नका. आता पाण्याचं कनेक्शन आपण ऑनलाईनच करणार आहोत. आता कोणी मध्यस्थच ठेवायचं नाही. सगळं काम पाणी पितो, त्यांना पाणी पाजायचं आहे ना, म्हणून पाणी पिऊन घेतो. आणि त्यामुळे या ठिकाणी पाण्याचं कनेक्शन हे ऑनलाईन केलं जाईल. तशा प्रकारचे आदेश आचारसंहिता संपल्यानंतर आम्ही निश्चितपणे काढू. कोणालाही पाण्याकरता ब्लॅकमेल आता या ठिकाणी आम्ही निश्चितपणे करू देणार नाही. बंधू भगिनींनो, आज जर आपण बघितलं ज्या प्रकारे भ्रष्टाचाराने बरबटलेली या महानगरपालिकेचा कारभार आहे, आमच्या विवेक भाऊंनी एक मोठा लढा लढला 29 गावांकरता आणि राज्य सरकार पूर्णपणे त्या लढ्याच्या पाठीशी उभं राहिलं. आता उच्च न्यायालयामध्ये ॲफिडेव्हिट देखील दाखल झालाय. विवेक भाऊंनी सांगितलं 1-2 दिवसात निर्णय देखील येणार आहे. आता त्याच्यावर अधिक बोलणार नाही, पण एवढंच सांगतो, जे या वसईकरांचं मत होतं, जे त्यांच्या मनामध्ये होतं, तेच राज्य सरकारने या ठिकाणी केलं आणि त्यांना जोखडातनं मुक्त करण्याचं काम हे विवेक भाऊंच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आपण निश्चितपणे केलं. आज तुम्ही बघा, मोदीजींच्या माध्यमातून आयुष्यमान भारत सारखी योजना, ही योजना या ठिकाणी आली. या योजनेच्या अंतर्गत देशातल्या 50 कोटी लोकांना 5 लाखापर्यंत आरोग्याचा खर्च मोफत देण्याचा निर्णय हा मोदीजींनी या ठिकाणी घेतला. दरवर्षी 5 लाखापर्यंत आरोग्याचा खर्च मोफत, ऑपरेशन असेल ऑपरेशन मोफत, दवाखान्यात ऍडमिट झाला तिथली फी मोफत, OPD असेल OPD मोफत, औषध असतील औषध मोफत, इम्प्लांट असेल इम्प्लांट मोफत. 5 लाखापर्यंत औषध पाण्याचा ऑपरेशनचा सगळा खर्च हा मोदीजींनी 50 कोटी लोकांकरता आज मोफत दिला. केवळ 2 महिन्यामध्ये 20 लाख लोकांनी या योजनेच्या अंतर्गत आपले ऑपरेशन केले.
आज त्या गरिबांचा दुवा मिळतोय. म्हणूनच मोदीजी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं पुढे जातात. गरिबांकरता काम करणारा असा आपला नेता आहे. आज जो आमचा सामान्य माणूस आहे, आमचा हात ठेलेवाला आहे, आमचा छोटा दुकानदार आहे, आमचा या ठिकाणी गवंडी आहे, आमचा या ठिकाणी छोटं छोटं काम करणारी आमची घरकाम करणारी बाई आहे, या सगळ्यांना सामाजिक न्याय देण्याच्या दृष्टीनं मोदीजींनी योजना तयार केली. आणि हे लोक 60 वर्षाचे झाले की त्यांना 3000 रुपये पेन्शन मिळेल अशा प्रकारची योजना सुरू केली. 5 लाख लोकांना योजनेचा लाभ मिळाला. अजून 25 लाख लोकांना आपण योजनेचा लाभ देतोय. आणि त्या माध्यमातून या गरिबांच्या जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन होत आहे. आज 13 कोटीपेक्षा जास्त लोकांना मुद्राच्या माध्यमातून या ठिकाणी 50,000पासून 10 लाखापर्यंतचं कर्ज हे विना तारण मिळालं. आपल्या महाराष्ट्रामध्ये 1.25 कोटी लोक या मुद्राच्या माध्यमातून आपल्या पायावर उभे राहिले आणि आज आपला व्यवसाय ते करतायत. या देशातल्या गरिबाला पारदर्शी प्रामाणिकतेतनं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सोयी देण्याचा प्रयत्न आपण केला. आज केंद्रातलं सरकार असेल, राज्यातलं सरकार असेल, इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कामं चालली आहेत. आज MMRD असेल, राज्य सरकार असेल, याच्या माध्यमातून या विरारच्या वसईच्या भागामध्ये 10,000 कोटी रुपयाची कामं आम्ही करतोय. विरार डहाणू चौपदरीकरण 3,500 कोटी रुपयाचं आम्ही करतोय. विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर 2,250 कोटी रुपयाचा आम्ही करतोय. विरार ते चिरनेर आणि अलिबाग पर्यंत मेट्रो ही 12,975 कोटी रुपयाची, त्याचं आता आम्ही या ठिकाणी DPR तयार करतोय. या ठिकाणी लॉजिस्टिक पार्क आम्ही करतोय. सूर्या पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत 300 कोटी रुपयाचं काम आपण करतोय. वसई ते भाईंदर हा जो पूल आहे की ज्याने थेट आपण जोडले जाणार आहोत, या पुलाकरता 1,500 कोटी रुपये आपण दिले. त्याची निविदा आपण काढली. लवकरच त्याचं काम आपण या ठिकाणी सुरू करणार आहोत. आणि त्यासोबत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वॉटर ट्रान्सपोर्ट आपण सुरू करतो आहोत. घोडबंदर ते जैसल पार्क या रस्त्याकरता आपण 55 कोटी रुपये दिले. त्यासोबत आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आता वॉटर ट्रान्सपोर्ट तयार करून त्या माध्यमातून या ठिकाणी कल्याणपासनं तर आपल्या या सगळ्या भागापर्यंत वॉटरवेज तयार करतो की ज्या माध्यमातून आपल्याला अगदी स्वस्तामध्ये एक एफिशियंट अशा प्रकारची ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम मिळेल. बंधू भगिनींनो, आज पैशाची कमतरता नाही आहे. पाहिजे तेवढा विकासाला पैसा देण्याकरता राज्य सरकार, केंद्र सरकार तयार आहे. पण या ठिकाणी पैसा आला की तो कुठे जिरतो हे आम्हाला समजतच नाही. आम्ही इतर ठिकाणी पैसा दिला की कामं दिसतात आणि इथे पैसा दिला की तो पैसा कुठे जिरतो, तो कुठे मुरतो हे आम्हाला लक्षातच येत नाही. आणि म्हणून बंधू भगिनींनो, शेवटी लोकशाहीनं आपल्याला अधिकार काय दिलाय? आपले लोकप्रतिनिधी निवडण्याचा अधिकार दिलाय. जर या ठिकाणी आपल्याकडे असे लोकप्रतिनिधी निवडून आले की जे स्वतःचाच विचार करतात, जे स्वार्थाचाच विचार करतात, तर आपला विकास कधीच होऊ शकत नाही. आज खऱ्या अर्थानं निर्णय करायचा आहे. पारदर्शी प्रामाणिकतेनं या ठिकाणी काम करणारे मोदीजी आहेत. दुसरीकडे भ्रष्टाचारी लोक आहेत. कोणाच्या कंपूमध्ये आपला खासदार गेला पाहिजे? आपण बघा, राजेंद्र गावित केवळ 7 महिन्याचा कालावधी त्यांना मिळाला. पण या 7 महिन्यामध्ये हे सगळे प्रकल्प जे मी आज वाचून दाखवले, या प्रत्येक प्रकल्पाचा पाठपुरावा करून माझ्या मागे लागून, शिंदे साहेबांच्या मागे लागून, मोदीजींच्या मागे लागून आज हे सगळे प्रकल्प या ठिकाणी आणण्याचं काम हे राजेंद्र गावित यांच्यासारख्या व्यक्तींनी केलं. राजेंद्र गावित हा लोकांमध्ये राहणारा माणूस आहे. तो सामान्यामध्ये जाणारा माणूस आहे. त्यांच्या सुखदुःखामध्ये राहणारा माणूस आहे. हा गडीवरचा माणूस नाही आहे. हा जमिनीवरचा माणूस आहे. जमिनीवरच्या लोकांसोबत राहणारा माणूस आहे. आणि सगळ्यात महत्वाचा आहे, हा मोदीजींच्या सोबत राहणारा माणूस आहे. हा उद्धवजींच्या सोबत राहणारा माणूस आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, या निवडणुकीच्या निमित्ताने खऱ्या अर्थानं मतदान करताना याचा विचार आपल्याला करायचा आहे. पण त्याच वेळी ही निवडणूक केवळ एकट्या वसई विरार पुरतं, पालघर पुरतं मर्यादित निवडणूक नाही आहे. ही देशाची निवडणूक आहे. ही दिल्लीची निवडणूक आहे. ही गल्लीची निवडणूक नाही आहे. बंधू भगिनींनो, ही राष्ट्रीय अस्मितेची निवडणूक देखील आहे. या देशामध्ये कोण या देशाचा मान सन्मान स्वाभिमान हा उंच करू शकतो? या देशाला स्वाभिमानानं कोण मोठा करू शकतो? या देशाच्या सीमा कोण सुरक्षित ठेवू शकतो? या देशाचं
या ठिकाणी नाव कोण पुढे नेऊ शकतो याचा निर्णय करणारी देखील ही निवडणूक आहे। तुम्ही बघा या देशाची अवस्था काय होती, कोणी यायचं आणि आपल्याला टपली मारून निघून जायचं। आपण बघितलं या देशामध्ये पाकिस्तानी आतंकवादी यायचे, बॉम्बस्फोट करायचे, निघून जायचे, आम्ही त्यांच्यावर कुठलीही कारवाई करत नव्हतो। तुम्ही आठवण करा 2008 साली मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले, किड्या मुंग्यासारखे आमचे लोक मारून टाकले, लोकांमध्ये संताप उभा राहिला। काय केलं तेव्हाच्या सरकारनं केवळ पाकिस्तानचा निषेध केला। लोक चिडले तर तीव्र शब्दात निषेध केला। मग युनायटेड नेशन मध्ये गेले, तिथे भाषण केलं, म्हणाले बघा बघा तो पाकिस्तान आमच्या बाजूचा देश, आमच्याकडे शिरतो, बॉम्बस्फोट करतो, तुम्ही त्याला रागवा। म्हणजे एखाद्या गल्लीमध्ये बंडूनी खंडूला मारायचं आणि खंडूनी बापाकडे जाऊन सांगायचं बापू बापू बंडू मला मारतो, तुम्ही बंडूला रागवा। अरे 125 कोटी लोकांचा हा देश, या देशाच्या प्रधानामध्ये ही हिम्मत नव्हती की उभा राहील आणि सांगेल पाकिस्तान खबरदार, जर माझ्याकडे घुसण्याचा प्रयत्न केला तर तुझ्या हद्दीत घुसून तुला ठोकेन, हे म्हणण्याची हिम्मत या देशाच्या नेतृत्वामध्ये नव्हती। पण बंधू भगिनींनो, परिस्थिती बदलली, मोदीजींचं सरकार आलं। 2016 मध्ये उरीमध्ये पाकिस्तानी आतंकवाद्यांनी शिरून आमच्या सैनिकांना शहीद केलं, आमचे सैनिक शहीद झाले, देशात संतापाची लाट उठली, देशाला बदला हवा होता। मोदीजींनी त्या ठिकाणी सैन्याला सांगितलं आमच्या या सैनिकांच्या रक्ताचा मोल काय आहे हे या पाकड्यांना समजावून सांगा। आणि भारताच्या जाबाज सेनेनं पाकिस्तानमध्ये घुसून त्या ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक केला आणि पाकिस्तानी अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त करून टाकले। बंधू भगिनींनो, आमची सेना परत आली, आमच्या एका सैनिकाला खरचटलं देखील नाही। त्या दिवशी या जगाला एक गोष्ट नक्कीच कळली, तोपर्यंत जगामध्ये 2 देशाचं नाव घेतलं जायचं, अमेरिका आणि इस्रायल। लोक म्हणायचे, जग म्हणायचंय 2 देश असे आहेत की या 2 देशाच्या सैनिकाला जर कोणी हात लावला, हे 2 देश त्या देशांमध्ये घुसून त्याला मारतात। पण आता जग म्हणतं 2 नाही, जगात 3 देश झाले आहेत आणि त्या 3ऱ्या देशाचं नाव आहे माझा भारत, माझा हिंदुस्तान, की ज्याच्याबद्दल बोललं जातं आता ऐकणारा भारत नाही आहे, घुसणारा भारत आहे, ठोकणारा भारत आहे। पण बंधू भगिनींनो, हा जो पाकिस्तान आहे ना, पाकिस्तान कुत्र्याच्या शेपटीसारखा, ही वाकडी शेपटी पुन्हा वाकडी झाली आणि पुलवामा मध्ये यांनी आपल्या CRPFच्या 40 पेक्षा जास्त जवानांना त्या ठिकाणी शहीद केलं। आमचे जवान शहीद झाले, देशात संतापाची लाट उठली, देश भडकला, देशाला बदला हवा होता, देशाला चर्चा नको होती। मोदीजींनी सांगितलं विश्वास ठेवा, याचा बदला घेतला जाईल। मोदीजींनी सैन्याला बोलवलं, सैन्याला सांगितलं जा तुम्हाला अधिकार देतो, कधी जायचंय तुम्ही ठरवा, कुठे जायचंय तुम्ही ठरवा, कसं जायचंय तुम्ही ठरवा, किती वाजता जायचंय तुम्ही ठरवा। या भारताची सेना ही जाबाज सेना आहे, ही थकत नाही, ही झुकत नाही, ही विकत नाही। आमच्या सेनेनं रात्री 3:30 वाजता बालाकोट मध्ये हवाई हल्ला केला आणि त्या ठिकाणी पाकिस्तानी आतंकवाद्याचे अड्डे उद्ध्वस्त करून टाकले आणि आमची सेना परत आली। बंधू भगिनींनो, या भारताच्या जाबाज सेनेमध्ये ही हिम्मत नेहमीच होती। जेव्हा जेव्हा हे पाकडे या ठिकाणी कुरकुर करायचे, त्यावेळी आमची सेना म्हणायची आम्हाला परवानगी द्या। पण देशाच्या नेतृत्वात हिम्मत नव्हती, देशाचं नेतृत्व म्हणायचं थांबा, आम्ही चर्चा करतोय, आमची चर्चा चालली आहे। ते बॉम्बस्फोट करायचे, हे चर्चा करायचे। मोदीजींनी सांगितलं नवीन भारत आहे, हा चर्चा करणारा भारत नाही आहे। आणि म्हणून मोदीजींनी सांगितलं याचना नहीं अब रण होगा, संघर्ष महाभीषण होगा। आणि एक भीषण संघर्ष सुरू केला आणि पाकिस्तानला 2 दिवसात वटणीवर आणण्याचं काम या देशामध्ये मोदीजींनी केलं। मगाशी शिंदे साहेबांनी सांगितलंय खरं आहे, आपला अभिनंदन 2 दिवसात परत आला, याचं कारण काय माहितीये? अमेरिकेने परवा सांगितलं भारताचे 12 मिसाईल तयार होते,
अशा परिस्थितीत होते की भारताने सांगितलं तुम्हाला 48 तासाची वेळ देतो, आमच्या अभिनंदनला परत करा। अमेरिकेने देखील पाकिस्तानला सांगितलं हा भारत ऐकत नाही, चीनने पण सांगितलं भारत ऐकत नाही, बाबा रे तू परत करून टाक। 48 तासात गुडघ्यावर इम्रान खान आले आणि त्या ठिकाणी आपल्या भारताचं अभिनंदन आपल्याला परत करावा लागला। बंधू भगिनींनो, एकीकडे आपल्या देशाच्या सैन्याने एवढं शौर्य दाखवलं, या ठिकाणी स्ट्राईक केलं, शौर्य दाखवलं। आमच्या शौर्यावर ज्यावेळी आमच्या देशाच्या लष्कर प्रमुखांनी सांगितलं होय आम्ही बालाकोट मध्ये स्ट्राईक केला, अमेरिकेने मान्य केलं, रशियाने मान्य केलं, चीनने मान्य केलं, पण जगात दोनच लोक असे होते जे पुरावे मागत होते। पुरावा काय आहे, पुरावा काय आहे, पुरावा काय आहे? एक होता पाकिस्तान, कारण पाकिस्तानचं अवघड जागेचं दुखणं होतं, सहन होत नाही, सांगता येत नाही अशी पाकिस्तानची अवस्था होती। आणि दुसरी होती ही 56 पक्षाची महाखिचडी। या महाखिचडीचे नेते हे विचारत होते पुरावा काय आहे, पुरावा काय आहे? मी म्हटलं अरे तुम्ही आधी पुरावा पाहिजे सांगितलं असतं तर बालाकोटवर जे रॉकेट सोडलं त्याच्या सोबत तुमचा एक नेता बांधून सोडला असता की जा आणि त्या ठिकाणी पहा आमच्या सेनेचं शौर्य काय आहे। बंधू भगिनींनो, एकीकडे सेनेच्या शौर्यावर यांचा विश्वास नाही आणि दुसरीकडे यांचे जाहीरनामे बघा, यांचे जाहीरनामे बघा। या ठिकाणी हे म्हणतात आमची महाखिचडी जर निवडून आली तर महाखिचडीचं सरकार काश्मीर मधनं सेना कमी करेल, महाखिचडीचं सरकार काश्मीर मध्ये सेनेला दिलेले विशेष अधिकार काढून टाकेल। काय विशेष अधिकार आहेत? दोनच विशेष अधिकार या ठिकाणी आहेत। पहिला अधिकार आहे जर एखादा आतंकवादी भारतामध्ये शिरला तर त्याच ठिकाणी त्याला गोळी मारून ठार करण्याचा अधिकार आमच्या सैन्याला आहे। आणि दुसरा अधिकार आहे पाकिस्तानकडनं पैसे घेऊन जे भाडोत्री आमच्या सैन्यावर गोठमार करतात त्या भाडोत्री लोकांना जेरबंद करण्याचा अधिकार आमच्या सैन्याला आहे। ही महाखिचडी म्हणते आम्ही हे अधिकार काढून टाकू म्हणजे आमच्या सैनिकांनी छाताड्यावर गोळ्या खायच्या पण गोळ्या मारायच्या नाही। बंधू भगिनींनो, आता हे शक्य नाही आहे, हा जुना भारत नाही आहे, हा गोळ्या खाणारा भारत नाही आहे। तुम्ही एक गोळी माराल तर 10 गोळ्या तुमच्या छाताड्यात मारणारा हा भारत आहे। बंधू भगिनींनो, या ठिकाणी हे पुढे काय म्हणतात, हे महाखिचडीचे लोक म्हणतात आमचं सरकार जर देशात आलं तर आम्ही कलम 124A काढून टाकू। 124A म्हणजे काय? एखाद्याने जर देशद्रोह केला तर 124A खाली त्याला जेलमध्ये टाकता येतं। 124A म्हणजे देशद्रोहाचा गुन्हा। आता या ठिकाणी ही काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, बहुजन आघाडी ही महाखिचडी म्हणते आम्ही 124A काढून टाकू। याचा अर्थ काय आहे? उद्या एखाद्याने जर म्हटलं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेलं संविधान मला मान्य नाही आहे, मी ते जाळून टाकेल, तर 124A अंतर्गत त्याला 10 वर्षाकरता जेलमध्ये टाकता येतं। एखाद्याने सांगितलं भारताचा तिरंगा झेंडा मला मान्य नाही आहे, 124 अंतर्गत जेलमध्ये टाकता येतं। माओवादी, नक्षलवादी, आतंकवादी 124 अंतर्गत जेलमध्ये टाकता येतं। पण ते नादान लोक ज्यांनी दिल्लीच्या विद्यापीठामध्ये नारा दिला भारत तेरे तुकडे होंगे 50, पाकिस्तान जिंदाबाद, आमच्या पोलिसांनी 124 अंतर्गत त्यांना जेलमध्ये टाकलं। या महाखिचडीला इतकं दुःख झालं की हे म्हणतात आम्ही 124 काढून टाकू। माझा तुम्हाला सवाल आहे, या देशामध्ये जर देशद्रोह गुन्हा ठरणार नाही तर काय गुन्हा ठरणार आहे? या देशामध्ये जर देशद्रोहांचं स्वागत होणार असेल तर ते तुम्ही खपवून घेणार आहात का? आणि म्हणून ही साधी निवडणूक नाही आहे, ही राष्ट्रीय अस्मितेची निवडणूक आहे। एखादा राजेंद्र गावित निवडून आला काय, नाही आला काय, एखादा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहिला काय, नाही राहिला काय, हा भारत देश राहिला पाहिजे, माझा हिंदुस्थान राहिला पाहिजे। आणि म्हणून बंधू भगिनींनो, यावेळी ज्यावेळेस
शिवसेनेच्या धनुष्यबाणाचं बटन तुम्ही दाबाल, मत तर राजेंद्र गावितला मिळेल, पण धनुष्यबाण थेट मोदीजींच्या हातामध्ये जाईल आणि मोदीजी असा बाण चालवतील की हे सगळे देशद्रोही धाराशाही झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. आणि म्हणून या गल्लीतल्या नेत्यांच्या बसचा रोग नाही आहे. गल्लीच्या नेत्यांना गल्लीत ठेवा आणि दिल्लीमध्ये शिवसेना, भाजप आणि महायुतीच्या राजेंद्र गावित यांना पाठवा, एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.